नमस्कार, शुभ सकाळ सर्वांना. स्वागत आहे तुमचं शिवानीज व्लॉगच्या आणखी एका नवीन व्हिडिओमध्ये. तर आज आहे होळी. त्यानिमित्ताने सर्वात आधी माझ्याकडून आपल्या YouTube फॅमिलीला होळीच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा. होळीचा सण असल्यामुळे मी सर्वात आधी दारात रांगोळी काढली. नंतर मी देवपूजा केली. होळी म्हटलं की पुरणपोळीचा बेत तर आलाच. मी नैवेद्य बनवायला सुरुवात केली. संपूर्ण स्वयंपाक झाल्यावर मी देवाला नैवेद्य दाखवला. जसजशी संध्याकाळ होऊ लागली तसतशी गावामध्ये होळीची लगबग सुरू झाली. सर्वजण होळीसाठी शेणी घेऊन चालले होते. गावातील होळी ही सामुदायिक असल्यामुळे प्रत्येक घरातून शेणी दिल्या जातात. माझ्या गावातील होळी ही श्री मानकेश्वर मंदिराच्या प्रांगणात साजरी केली जाते. इथे होळी रचली होती. होळीच्या मध्यभागी एरंडाच्या झाडाची फांदी उभा करून त्याच्यावर पुरणपोळी ठेवली जाते. गावातील लहान मुले आपापल्या दिमड्या घेऊन होळीसाठी जमली होती. होळी प्रज्वलित करण्याची तयारी सुरू झाली. होळीसाठी लहानांपासून वृद्धांपर्यंत सर्वजण जमले होते. अग्निदेवांना वाजत गाजत आणण्यात आले. होळी प्रज्वलित करण्यात आली. होळी म्हणजेच होलिका. ही हिरण्यकश्यपूची बहीण. तिला अग्नी जाळू शकणार नाही असा वर मिळाला होता. आपल्या भावाच्या आदेशावरून भक्त प्रल्हादला मारण्यासाठी ती त्याला मांडीवर घेऊन अग्निकुंडात बसली. परंतु प्रल्हादच्या भक्ती साधनेमुळे उलटेच घडले. होलिकेचे अंग जळू लागले व ती जळून खाक झाली व प्रल्हाद भगवान विष्णूंच्या कृपेने सुखरूप जिवंत राहिला. तेव्हापासून होळी जाळण्याची परंपरा सुरू झाली. हा दिवस वाईटावर चांगल्याच्या विजयाचे प्रतीक आहे. असत्याला जाळून सत्याचा प्रकाश पसरवणे हा होळी दहनामागील प्रमुख उद्देश आहे.
आपण सुद्धा आपल्यातील वाईट शक्तींचे दहन करून, आपल्यातील नकारात्मकता जाळून आपला दृष्टिकोन कायम सकारात्मक ठेवला पाहिजे. होळी पेटवल्यानंतर गावातील तरुणांकडून गुंडी उचलली जाते. गुंडी म्हणजे एक मोठा गोल दगड. हा वजनाने खूपच जड असतो. ही गुंडी उचलून होळीला प्रदक्षिणा मारण्याची प्रथा आहे. ही प्रथा फार पूर्वीपासून निरंतर चालू आहे. मुले होळीतील पेटलेल्या शेणी घरी घेऊन जातात. दारात चूल मांडून त्यावर हरभरा भाजला जातो. होळीची ही राख खूप पवित्र मानली जाते. गावकरी होळीसाठी पुरणपोळीचा नैवेद्य व नारळ घेऊन येतात. श्रीपूजक संजय गुरव हे होळीला नैवेद्य दाखवतात. होळीजवळ उभे राहून बोंबा मारण्याची प्रथा आहे. हा चिमुकला बघा कसं या प्रथेचं पालन करतोय. शुभ सकाळ. तर आज आहे होळीचा दुसरा दिवस म्हणजेच धुलीवंदन. तर धुलीवंदनला आमच्या गावची एक पारंपरिक प्रथा असते. चला तर मग बघूया नेमकं काय असतं ते. गावातील लहान मुले सोंग घेतात व दारोदारी जाऊन लोकांचे मनोरंजन करतात. या लहान मुलांनी ही प्रथा निरंतर चालू ठेवली आहे. त्यासाठी त्यांचं करावं तितकं कौतुक कमीच आहे. खरं तर शहरांनी आपल्याला आर्थिक साक्षर बनवलं, पण आपल्या प्रथा, आपली संस्कृती टिकवून ठेवण्याचं कार्य हे मोठ्या प्रमाणात ग्रामीण भागानेच केलं आहे. तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला हे कमेंट करून नक्की सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, चॅनेलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि अशाच नवनवीन व्हिडिओच्या नोटिफिकेशन मिळवण्यासाठी बेल आयकॉन नक्की प्रेस करा. थँक्यू.